पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम 2025. पोस्ट ऑफिस MIS स्कीम. किती गुंतवणुकीवर किती परतावा? नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर मग बघू नवीन काय विशेष. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या खात्यात दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा व्हावी, तीही कोणत्याही जोखमीशिवाय, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे. आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका योजनेबद्दल बोलणार आहोत जी केवळ पूर्णपणे सुरक्षित आहे, पण तुम्हाला दर महिन्याला निश्चित उत्पन्न देण्याची खात्रीही देते. या योजनेचं नाव आहे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम MIS योजना. ही योजना अशा लोकांसाठी उत्तम पर्याय आहे जे एकदाच गुंतवणूक करून त्या गुंतवणुकीवरून दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात नियमित उत्पन्न मिळवू इच्छितात. तुम्ही यात एकदाच रक्कम गुंतवता आणि मग दर महिन्याला त्याचं व्याज थेट तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये जमा होत राहतं. कुठलाही झंझट नाही, मार्केट रिस्क नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही योजना भारत सरकारच्या 100% संरक्षणाखाली येते, म्हणजे तुमची मूळ रक्कम पूर्णपणे सुरक्षित आहे. ही स्कीम एकदम स्पष्ट आणि स्थिर आहे. निश्चित व्याज, निश्चित कालावधी आणि निश्चित मासिक उत्पन्न. पण थांबा, या व्हिडिओमध्ये आपण फक्त MIS योजनेची माहितीच देणार नाही, तर एक स्मार्ट स्ट्रॅटेजी देखील सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही या योजनेतून आणखी जास्त नफा मिळवू शकता. होय, जर तुम्ही दर महिन्याला MIS योजनेतून मिळणारे व्याज पुन्हा पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट RD मध्ये गुंतवलं, तर त्याचा जादुई परिणाम काय होईल तेही आपण कॅल्क्युलेशनसह पाहणार आहोत. महिन्यागणिक. कोण खाते उघडू शकतो? कोणताही भारतीय नागरिक ज्याचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे तो यामध्ये खाते उघडू शकतो. सिंगल अकाउंट, वैयक्तिक खाते, जॉईंट अकाउंट, 2 व्यक्ती मिळून, पती पत्नी, आई मुलगा, भाऊ बहीण, 10 वर्षांपेक्षा मोठं मुलं देखील पालकांच्या देखरेखीखाली स्वतःचं खाते चालवू शकतात. 10 वर्षांखालील मुलासाठी पालक किंवा गार्डियनकडून खाते उघडता येतं. किती वेळेसाठी खाते उघडावं लागतं? ही योजना 5 वर्षांसाठी असते. या काळात दर महिन्याला 7.4% वार्षिक व्याजप्रमाणे पैसे खात्यावर जमा होत राहतात. अकाउंट वेळेपूर्वी बंद करायचं असेल तर 1 वर्षानंतर खाते बंद करता येते. 1 ते 3 वर्षांच्या दरम्यान बंद केल्यास 2% पेनल्टी, 3 ते 5 वर्षांच्या दरम्यान 1% पेनल्टी. मूळ रकमेवरच पेनल्टी लागते, व्याजावर नाही. मृत्यू झाल्यास कोणतीही पेनल्टी लागत नाही आणि सगळी रक्कम अधिक व्याज नॉमिनीला दिलं जातं. किती गुंतवणूक करता येते? किमान रक्कम वजा 1,000 रुपये. सिंगल अकाउंटसाठी कमाल मर्यादा 9 लाख रुपये. जॉईंट अकाउंटसाठी कमाल मर्यादा 15 लाख रुपये. सरकारनं मर्यादा का ठेवल्या आहेत? जर ही मर्यादा नसती तर श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवून जास्त व्याज घेत असते. साध्या लोकांपर्यंत हा लाभ पोहोचावा म्हणून ही मर्यादा ठेवण्यात आली आहे. कर आणि TDS. MIS योजनेतील व्याजावर कर लागू होतो. TDS टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स कापला जात नाही, पण तुम्ही ते तुमच्या ITR मध्ये दाखवणं आवश्यक आहे. स्मार्ट स्ट्रॅटेजी. व्याज पुन्हा गुंतवा. उदाहरण, 9 लाख रुपये गुंतवले तर दरमहा 5,550 रुपये व्याज मिळेल. तेच पैसे दर महिन्याला 5 वर्षांसाठी पोस्ट ऑफिस RD मध्ये गुंतवले तर 5 वर्षांनंतर 3,96,000 रुपये मिळतील. म्हणजे एकूण फायदा बरोबर 12,96,000 रुपये. 9 लाख रुपये मूळ रक्कम अधिक 3.96 लाख रुपये RD पासून. विविध गुंतवणुकीवर मिळणारे दरमहा व्याज. गुंतवणूक इंडियन रुपी. दर महिना व्याज इंडियन रुपी. 5 वर्षांतील एकूण व्याज इंडियन रुपी 1 लाख रुपये, 616 रुपये, 36,960 रुपये. 2 लाख रुपये 1,232 रुपये, 73,920 रुपये. 3 लाख रुपये 1,848 रुपये, 1,10,880 रुपये. 4 लाख रुपये 2,464 रुपये, 1,47,840 रुपये. 5 लाख रुपये 3,080 रुपये, 1,84,800 रुपये. 6 लाख रुपये 3,696 रुपये, 2,21,760 रुपये. 7 लाख रुपये 4,312 रुपये, 2,58,720 रुपये. 8 लाख रुपये 4,928 रुपये, 2,95,680 रुपये. 9 लाख रुपये 5,550 रुपये, 3,33,000 रुपये. 15 लाख रुपये 9,250 रुपये, 5,55,000 रुपये. निष्कर्ष. पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम MIS ही अशा लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहे जे दरमहा ठरलेली जोखमीशिवाय नियमित उत्पन्न मिळवू इच्छितात. ही योजना निवृत्त व्यक्ती, गृहिणी किंवा सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी आदर्श आहे. जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर जरूर करा आणि अशाच विश्वासार्ह आर्थिक माहितींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.